उपस्थित सोलापूर बांधवांना जय मार्कंडे। हा आवाज जोरात घुमला पाहिजे, पूर्ण सोलापूर शहरात आवाज ऐकू गेला पाहिजे। पूर्ण कार्यकर्त्यांनी पण आपले आसन ग्रहण केलं तर चांगलं होईल, कारण बोलणाऱ्यांना थोडा उल्हास निर्माण होईल। जय मार्कंडे, जय जय मार्कंडे। आज पद्मशाली समाज बांधवांचा पश्चिम महाराष्ट्राचा भव्य असे अधिवेशन आज आहे। त्या अधिवेशनाचे मुख्य अतिथी म्हणून आता जस्ट आपल्याला सुशील कुमार शिंदे आणि माजी आमदार आपले प्रणितीताई शिंदे आणि विद्यमान सोलापूरचे खासदार प्रणितीताई शिंदे यांची उपस्थिती लाभली आणि त्यांनी एक सुंदर असं स्पीच करून आपल्याला सगळ्यांना आव्हान करून पुढच्या कार्यक्रमासाठी ते प्रस्ताव केलेले आहेत। आज आम्ही पण मी प्रणितीताई आणि आज उपस्थित आपले अध्यक्ष गौरव अध्यक्ष आमचे नांदेडचे भूमिपुत्र आमचे श्रीधरराव सुंकुरवार आणि आजचे विद्यमान अध्यक्ष अखिल भारतीयचे स्वामी कंदकटला स्वामी आणि सेक्रेटरी गड्डम आणि उपस्थित मान्यवर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष कमटमजी आणि उपस्थित मान्यवर आणि SBCचे आपले समाज हे अशोक इंदापुरे ह्यांना सर्वांना मी उपस्थितीत ठेवून एक दोन शब्द मांडू इच्छिते। प्रणितीताई शिंदेंनी आता जे भाषण केलं मी त्यांच्या पूर्णपणे समर्थक आहे आणि सुशील कुमार शिंदे साहेबांनी जेव्हा विचारले की इथं BJPचे कोणी उपस्थित आहेत का, तर लगेच प्रणितीताईंनी माझ्याकडे हात दाखवून सांगितले की ह्या मॅडम आहेत, BJPचे आहेत, नगरसेविका आहेत। आपले पूर्व CM आपले अशोकराव चव्हाण साहेब हे पहिले काँग्रेसमध्ये होते, आता BJPमध्ये गेलेले आहेत। त्यांच्यासोबत आम्ही पण त्यांच्यासोबत समर्थनार्थ गेलो आहे। मला एक म्हणायचं आहे इथे प्रणितीताई शिंदेंना मी माफी मागते। त्यांनी आपल्या पार्टीचे तत्व मांडत आहेत, मान्य करते, आम्ही आमच्या पार्टीचे पण तत्व मान्य करतो। पण मला एक सांगायची इच्छा आहे, पार्टी की समाज ह्या दोन्हीपैकी जेव्हा आपल्याला ऑप्शन येते समोर, समाजाची प्रतिनिधी म्हणून मी पहिले समाजाला महत्त्व देते। आज मी आहेच BJPचे आहे, काही तत्व मी मान्य पण करते आणि त्यांनी म्हटल्यासारखं आहे, काही गोष्टी आहेत, पण आम्ही त्या समर्थनार्थ आहे। पण आजचा प्रश्न आहे आपल्याला पद्मशाली समाजाचं भव्य अधिवेशन। ह्या भव्य अधिवेशनामध्ये त्यांनी म्हटले, प्रणितीताईंनी मी बोलल्यानंतर की तुम्ही आहेत, मी म्हटलं प्रत्येक समाजाच्या प्लॅटफॉर्मवर मी असणारच। मी कोणत्याही पार्टीचे राहो, पण प्लॅटफॉर्मवर मी प्रतिनिधी म्हणून समाजाचे नेतृत्व करणार, कारण पहिले मी समाजाची ऋणी आहे, त्यानंतर पार्टी। दोन्हीला मी हे देऊ शकत नाही की बाबा मी बरोबर न्याय देऊ शकत नाही। तेव्हा मला एकच प्रश्न उद्भवतो की मी समाजाला पहिले न्याय द्यायला पाहिजे। आणि 5 वर्षाखाली कोटे साहेब भव्य अधिवेशन झालं होतं, तेव्हा मी समाजाला कळकळीनं असं विनंती केली होती। तेव्हा पण मी काँग्रेसमध्ये होते आणि कळकळीनं अशी विनंती केली होती की कोणत्याही पक्षाचे राहो, पण इलेक्शन जेव्हा येतील तेव्हा थोडं आपल्या पार्टीचे तत्व बाजूला ठेवून, पण केव्हा आपला समाजाचा एखादा नेतृत्व समोर येत असेल आणि एखादा समाजाचा नेतृत्व आडम सर मास्तर असतील, कोणी कोठे साहेब असतील, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे 100% राहायला पाहिजे आणि आपण छाती ठोकून सांगितलं पाहिजे आपल्या लीडरला, नेत्यांना की नाही बाबा, ह्या वेळेस आम्ही आमचा प्रचार आमच्या नेत्यांना आणि आम्ही पद्मशाली समाजाचा अगर आवाज विधानसभामध्ये अगर विधान म्हणजे गुंजणार असेल तर त्याला पाठीशी आम्ही पूर्ण समाज राहणार। आणि ताई म्हटल्या होत्या, मी फार बारकाईने ऐकत होते, खूप उत्कृष्ट असं त्यांचं स्पीच आहे, मी नेहमी ऑनलाईन तर त्यांचं ऐकत होते, पण लाईव्ह मी त्यांचं ऐकण्याचा हा माझी पहिली वेळ आहे कोटे साहेब। आणि एकदम छान बोलल्या। त्यांनी म्हटले कोटे साहेबांना, कोटे साहेब म्हटले होते की आपला कोणीतरी माणूस हा विधानसभामध्ये नेतृत्व गाजवला पाहिजे। तेव्हा त्यांचा म्हणण्याचं उद्दिष्ट होतं खरं
आवाज हा प्रत्येक समाजासाठी उठवत असतो, पण कुठेतरी मी थोडं त्याला करेक्शन करू इच्छिते. मी एवढी मोठी नाही आहे त्यांच्या संभाषणाला करेक्शन करण्यासारखी, पण आपला माणूस समजा विधानसभामध्ये असला तर तो खूप मोठ्या प्रमाणे आवाज उठवू शकतो. त्यांना सर्व समाजाची जिम्मेदारी राहते. सर्व समाजाला घेऊन चालणारे हे लीडर असतात. त्यांनी सर्व समाजाला न्याय देणारे लोक आहेत. पण आपला समाज आज 3 ते 4 लाख आहेत का कोटे साहेब? 4.5 लाख, 4 ते 5 समजा आता. पण 2 आमदार यावं असं आडम सरांचा आत्ताच मी पेपरमध्ये एक लेख वाचला आणि त्याच्यात काही दुविधा नाहीये, 2 आमदार यायलाच पाहिजे. पण आता कोटे साहेबांनी म्हटल्यासारखं ग्रुपिझम का करता हो? आम्ही दुसऱ्या पक्षाचे राहून सुद्धा आज या प्लॅटफॉर्मवर जोर जोरात ओरडून आव्हानात्मक कळकळीने विनंती करतो आहे की कोणत्याही पक्षाचा राहू दे, आपला आमदार आलाच पाहिजे. मग आपल्यामध्ये दुभागणी कशासाठी? 2 ग्रुप पडलेच नाही पाहिजे. हे एकमेकांना जोडून, एकमेकांना जोडून एक नेतृत्व आमच्या समोर द्या. मग सगळ्यांनी मिळून त्या नेतृत्वाच्या पाठीशी राहून आज एकमेव आमदार आपल्या महाराष्ट्रात फक्त कैलास गोरंट्याल आहे. ते आपल्याला एकदम प्राऊड फील होते की आपले एक आमदार आहेत. पण उद्या चालून 3, 4, 5 झाले तर काही हरकत आहे का? आपले प्रश्न मांडायला त्यांनी सक्षम आहेत. असे आमदार नसतानाही कोटे साहेबांनी फार सारे प्रश्न तुमचे सॉल्व केलेले आहेत. एक महामंडळ निर्मितीसाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे. ते काही सगळ्या समाजासाठी आहेत, आपल्या बीडी वर्गासाठी आहेत, आपल्या महिला आहेत, जे आपला समाज आहे एक म्हणजे एक उच्च लेवलवर गेलेला नाही, कुठं मध्यम स्थितीत आहे, कुठं लोअर क्लास आहेत. त्यांना एक वर्गाला पोचण्यासाठी आपला आमदार राहणं गरजेचं आहे. त्यांना एक पुढे जाऊन त्यांना सगळं हे द्यायला पाहिजे की प्रावधान दिलं पाहिजे आपल्या समाजासाठी. त्याच्यासाठी मी कळकळून सर्वांना विनंती करते, ह्यावेळेसची विनंती माझी मान्य करावं दादा लोकांनो आणि बहिणी लोकांनो, भगिनींनो. कसंही करून ह्यावेळेस एक मताने आपल्या व्यक्तीला मत देण्याचं एक वोट तुमचं पद्मशाली समाजाला घडवू शकतं, ते तुम्ही देऊ शकता. इथे प्रत्येक पार्टीचे लोक आहेत, वेगवेगळ्या मताचे लोक आहेत. पण ह्या पंडालमध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश करता, पद्मशाली भव्य अधिवेशन म्हणून जेव्हा पंडालमध्ये प्रवेश करता, तेव्हा आपल्या पार्टीचे तत्व थोडे बाहेर ठेवून यावे आणि फक्त आपला माणूस म्हणून, आपला माणसाचा आवाज आपण केव्हाही रात्री वगैरे त्यांना आपण आपले प्रश्न सोडवून घेऊ शकतो. हक्काचा माणूस म्हणा, ते कोटे असतील, आडम मास्तर असतील, अजून कोणी असतील, पण पद्मशाली समाजाचा माणूस असला की त्याच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे. आणि महेशांना कोटे, मागच्या वेळेस आम्ही प्रचारासाठी येऊ नाही शकलो, पण ह्या वेळेस आम्ही तळ ठोकून, तंबू ठोकून 8 दिवस राहणार आहे इथे प्रचारासाठी. आणि आम्ही हे जरूर तुम्हाला हे देतो, आम्ही शब्द देतो. आणि सर्व समाजाला एकच विनंती आहे, बाकी मला काही सांगायचं नाही आहे. बाकी अधिवेशनात जे ठराव निघतील ते पास होतील, सर्व वरिष्ठ मंडळासोबत समर्थकासोबत आपले ठराव पास होतील. ते सगळं आपले ठराव असतील, ते सगळं आपले बीडी कामगार, मजदूर वगैरे सर्वांसाठी असतील. आणि पुन्हा एकदा जय मार्कंडेच्या जयघोषाने माझे 2 शब्द संपवते. जय मार्कंडे, जय जय मार्कंडे. ह्यावेळेस सोलापुरांना मी एकच विचारायले, ह्यावेळेस आम्हाला एक तरी आमदार देणार की नाही? हे 100%, 101% द्यावं आणि देणं गरजेचं आहे. पुढच्या वेळेस मी जेव्हा हे असं प्रस्तावना म्हणा, भाषण देईल, तेव्हा माझ्यासमोर मला एक आमदार द्या, बस मला एवढीच विनंती आहे. धन्यवाद. आणि मला 2 शब्द बोलल्याबद्दल कोटे साहेब धन्यवाद आणि थँक्यू.